राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही। नाव न घेता देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या मानदुखीवर बोट। 2019 ला कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग झाला, मग आम्हीही आता होती गेली कुठे हा प्रयोग 2022 ला केला। नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात फडणवीसांची सत्तांतरावर फटकेबाजी। मुंबई मोर्चावरनं कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाहिजा ठेवणार नाही। अजित पवारांचा जरांगेंना इशारा। तर पाप धुण्यासाठी सत्तेत गेलेल्यांनी इतरांच्या अन्नात माती कालवू नये, जरांगेंचं उत्तर। जरांगेंच्या आंदोलनावरनं आंबेडकरांची भूमिका चर्चेत। सकाळी ज्यांचा अधिकार त्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची भूमिका, नंतर ओबीसी मंचावरनं मात्र आरक्षणासाठी जरांगेंना वेगळं ताट घेण्याचा सल्ला। गुजराती मारवाडी महाराष्ट्रात आलेच कशाला? राज ठाकरेंचा माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना सवाल। महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आला असल्याचंही भाष्य। महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी काहींचे प्रयत्न, पण नेते सत्तेत मशगूल। सध्याच्या राजकारणावर राज ठाकरेंचं भाष्य। शिवडी नावाशेवा पुलामुळे रायगड जिल्हाही बर्बाद होणार, राज ठाकरेंचा इशारा। राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवत रुग्णवाहिकेला वाट करून दिली मोकळी। टोल अधिकाऱ्यालाही झापलं। अजित पवार गटानं फडणवीसांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याची चर्चा। नाराजीनंतर अजित पवार गटाच्या फलकावरती नवाब मलिकांचा फोटो। शिंदे गटाच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं। भाजपला गवळींना उमेदवारी नको म्हणूनच कारवाई, ठाकरे गटाच्या सुनील महाराजांचा दावा। खासदार श्रीकांत शिंदेंना यंदाचा संसदरत्न पुरस्कार। 17व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव। सर्वोत्कृष्ट 5 सदस्यांमध्ये श्रीकांत शिंदेंचा समावेश। मुंबईच्या बोरिवलीमध्ये एटीएसची मोठी कारवाई। 6 लोक ताब्यात, 3 शस्त्र आणि तब्बल 36 जिवंत काडतुसं जप्त। अधिकची चौकशी सुरू। पुढील 2 दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता। धुळे नंदुरबारमध्ये येलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज। मोदींबद्दल अपमानास्पद टीका करणारे मालदीवचे 3 मंत्री निलंबित। मोदींनी लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना दिल्यानं मालदीवच्या मंत्र्यांकडनं वर्णद्वेषी टीका। विविध क्षेत्रांमधनं टीकेची झोड उठल्यानंतर मालदीव सरकारकडनं मंत्र्यांचं निलंबन। राहुल गांधींच्या यात्रेआधी जागा वाटप व्हावं, अन्यथा यात्रेत सहभागी होणार नाही। सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची काँग्रेससमोर अट। अयोध्येतील राम मंदिराच्या दरवाजाचं काम अंतिम टप्प्यात। 9 फूट उंच आणि 12 फूट रुंद दरवाजावरती रेखीव नक्षीकाम। राज्यामध्ये रविवारी कोरोनाच्या 111 रुग्णांची नोंद। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 891 वर, तर 131 कोरोनाबाधित रुग्ण बरे। अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर। कॅप्टन रोहित शर्मासह विराट कोहलीचं संघात पुनरागमन। 11 जानेवारीला मोहालीमध्ये पहिला सामना रंगणार।